मुलुक महाराष्ट्राच्या या भागात आपण वेगवान स्वरूपात काही घडामोडी बघूयात। राणा दाम्पत्य अखेर अमरावतीत दाखल झाले। शहरात दाखल होताच कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। 36 दिवसांनंतर राणा दाम्पत्य अमरावतीत दाखल झालं। राणा दाम्पत्य अमरावतीतील तिवसा इथं सुद्धा पोहोचलं। तिवसामध्ये पोहोचल्यावर जागोजागी कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत झालं। तिवसामध्ये युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी नागपूरच्या हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण केलं। हनुमान चालीसा पठण करण्याकरता परवानगी देताना त्यांना काही अटी शर्ती घालण्यात आल्या होत्या। दिल्लीनंतर त्यांना आता नागपूरमध्ये हनुमान चालीसा पठण केलं। नागपूरच्या रामनगरमधील हनुमान मंदिरामध्ये खासदार नवनीत राणा या हनुमान चालीसा पठण करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं। देशातील वाढत्या महागाई विरोधात हनुमान चालीसाचं पठण केलं असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं। संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेनं नाकारलं। हा छत्रपतींचा अपमान म्हणता येणार नाही। उमेदवारी नाकारण्याचा छत्रपती घराण्याशी काही संबंध नाही असं संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू महाराज यांनी म्हटलेलं आहे। संभाजीराजेंनी राज्यसभेवर जाण्यासाठी जानेवारीपासून हालचाली सुरू केल्या होत्या असंही ते म्हणाले आणि खडे बोल सुनावलेले आहेत। दुसरीकडे शिवरायांना स्मरून पत्रकार परिषदेमध्ये सत्य तेच बोललो असं ट्विट संभाजीराजेंनी केलंय। वडिलांनी जे म्हटलंय किंवा त्यांनी जे वक्तव्य केले त्यावर आपण काहीही बोलणार नाही असं ट्विट संभाजीराजेंनी केलंय। संभाजीराजेंची शिवसेनेनं फसवणूक केली नाही हे शाहू महाराजांनी सांगितलं असल्याचं संजय राऊत म्हणाले। तसंच शाहू महाराजांनी केलेल्या विधानाचं त्यांनी कौतुक केलं, समर्थन केलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रंगशारदा सभागृहामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। मनसेचे सगळे नेते, सरचिटणीस आणि उपाध्यक्षांचा राज्यभर दौरा सुरू होणार असल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले। राज्यभर दौरा सुरू करण्याबरोबरच नोंदणी सुद्धा सुरू करणार आहोत असंही म्हणाले। मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली झाली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चहल यांची बदली झाल्याने चर्चांना उधाण आलंय। तसंच चहल यांची केंद्रात सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। जंगलातील पाण्याचे पाणवठे आटल्याने माकडांनी धाव वस्तीकडे घेतली। त्यामुळे कळपानं आलेल्या माकडांनी गावात उच्छाद मांडला। उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराच्या अंगणात वाळत टाकलेल्या धनधान्यापासून ते अगदी इतर साहित्यापर्यंत मोठी नासाडी या माकडांनी केली। परिणामी ग्रामीण भागासह शहरातील नागरिक त्रस्त झाले। माकडांचा बंदोबस्त करा अशी मागणी आता जोर धरते। नांदेड जिल्ह्यातील अर्धाकर आणि मुदखेडमध्ये वादळी वाऱ्यासह केळीच्या पिकांचं नुकसान झालं। 4 वर्षात प्रथमच केळीला चांगला भाव मिळत होता, मात्र वादळी वाऱ्यासह उष्णतेच्या लाटेनं केळीचं मोठं नुकसान केलेले। या संकटामुळे केळी उत्पादक शेतकरी धास्तावलाय। मनमाड जिल्ह्यातील नांदगाव इथल्या अमोदे सत्तारी या परिसरात 10 मोरांचे मृतदेह आढळून आले। यात 4 नर आणि 6 मादी मोरांचा समावेश आहे। पाण्याविना किंवा उष्माघाताने मोरांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। महाविकास आघाडी महिलांना 1 रुपयामध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन्स देते। याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे। देणार आहे येत्या काळामध्ये 1 रुपयात सॅनिटरी पॅड दिलं जाणार आहे। मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने त्यांनी ही घोषणा केली। याची सुरुवात 15 ऑगस्टपासून होणार आहे। यासाठी 200 कोटींचा खर्च आहे। दारिद्र्य रेषेखालील सगळ्या वयोगटातल्या महिलांना, युवतींना याचा लाभ होणार आहे। अखिल भारतीय ओबीसी परिषदेनं अंबेजोगाई शहरामध्ये पाट्या लावा आंदोलन सुरू केले। ओबीसी जनगणनेकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याकरता हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शहरातील ओबीसी बांधवांच्या घरावर नामफलक लावून आंदोलन करण्यात आलं। येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला आहे। समीर वानखेडे यांनी आर्यन खान आणि ड्रग्ज प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे। वानखेडेवर कारवाई होईल असं वळसे पाटील म्हणाले। ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला कोर्टाने क्लीन चिट दिली आहे। मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल, पालघर या भागात कोविड पॉझिटिव्ह रुग्णात वाढ होते। 500च्या संख्येने ही वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून टेस्ट आणि लसीकरण यावर भर देण्याची गरज आहे अशा शब्दात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात कोरोना पुन्हा येत असल्याचे संकेत दिलेले आहे। सोलापुरातले पालकमंत्री बदलणार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे। त्यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे। पालकमंत्री बदलायचं म्हणजे बाजारचा भाजीपाला आहे का असा सवाल दत्तात्रय भरणेंनी केला। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पालकमंत्री अपयशी ठरले।
अशी टीका खासदार प्रीतम मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे। तर माफिया राज सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखाली असल्यानं न्यायाची अपेक्षा कोणाकडे करावी असा सवाल प्रीतम मुंडे यांनी केला। रत्नागिरीतील धोपेश्वर रिफायनरी विरोधात महिलांनी एल्गार पुकारलाय। सोलगावच्या गंगेश्वर मंदिराच्या मैदानात रिफायनरी विरोधात महिला एकवटल्या। महिलांनी बॅनर घेऊन रिफायनरीला विरोध केला। राम जन्मभूमीनंतर आता हनुमान जन्मभूमीवरून वाद सुरू झालेला आहे। त्र्यंबकेश्वर इथल्या अंजनेरी नाही तर कर्नाटकातील किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा महंत गोविंददास महाराज यांनी केलेला आहे। यावेळी त्यांनी रामायणाचा दाखला दिला। तसंच हनुमान जन्मभूमीवर वादविवाद करण्याकरता महंत गोविंददास त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले। शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात तेढ निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। याचाच एक भाग म्हणून अहिल्यादेवींच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये राजकारणाचा प्रयोग शरद पवार रोहित पवार यांनी केला असंही त्यांनी म्हटलंय। मांसाहार केल्याचं कारण देत शरद पवारांनी काल दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात जाणं टाळलं। त्यावरून गोपीचंद पडळकरांनीही निशाणा साधला शरद पवारांवर। दूध संघात दुधाला दर आणि पैसे मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यानं जयंत पाटलांकडे केली। जयंत पाटलांनी त्यांना नाव आणि पत्ता विचारला। त्यानंतर शेतकऱ्यांना पंचायत समिती सदस्य असल्याचं सांगताच एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं। सांगलीतील इस्लामपूर इथं जयंत पाटील आले होते। माकड हे हनुमानाचा अवतार आहे, पण आपण हनुमान चालीसा म्हणतोय आणि त्या माकडांचा काय बंदोबस्त करणार असं सांगत त्यांनी राणा दाम्पत्यानं अप्रत्यक्ष टोला लगावला। सांगलीतील इस्लामपूरमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते। येत्या काही दिवसात बारामती आणि इंदापूर तालुक्यातील 200 जणांवर तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली। अवैध दारू विक्री प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची कुंडली पोलिसांनी तयार केली आहे। त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे। उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली। धुळे जिल्ह्यातील धुळे नरडाणा नवीन रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला महसूल प्रशासनाच्या वतीनं सुरुवात करण्यात आली आहे। बोरविहीर ते नरडाणा या सुमारे 50 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाकरता भूसंपादन आणि पुनर्वसन केलं जाणार आहे। 300 हेक्टर जमिनीचं संपादन करण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोला दौऱ्यावर आहेत। यावेळी गडकरींनी राष्ट्रीय महामार्ग आणि जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली। तसंच अकोल्यातील 2 उड्डाणपुलांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं। केंद्राच्या अमृत सरोवर योजनेच्या माध्यमातून अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये तयार केलेल्या तलावाचं त्यांनी जलपूजन केलं। बीडमधील वक्फ बोर्डाच्या कोट्यवधींच्या जमीन घोटाळ्यामध्ये महसूल विभागाकडून चालढकल सुरू आहे। आवश्यक ती दस्तावेज देण्यास टाळाटाळ होत असल्यानं पोलिसांनी उपजिल्हाधिकारी भूसुधार यांना नोटीस पाठवलेली आहे। जालन्यामध्ये महागाई विरोधात शिवसेनेनं गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढली। यावेळी शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते। केंद्र सरकारनं महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना यापुढे आक्रमक आंदोलन करेल असा इशारा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिला। बातमी धुळ्यातून आहे। धुळ्यामध्ये भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयातील परिचारिका बेमुदत संपावर आहेत। विविध प्रलंबित मागण्यांकरता परिचारिका संघटनांनी बेमुदत संप पुकारलाय। गेल्या 2 दिवसांपासून परिचारिकांनी काम बंद आंदोलन केलंय। मात्र मागण्या मान्य न झाल्यानं परिचारक संघटनेनं बेमुदत संप पुकारला आहे। वाशिमच्या रिसोड बाजार समितीचे 2 माजी सभापती, 1 संचालक आणि कर्मचाऱ्यांनी संगनमतानं दुय्यम निबंधक कार्यालय भाड्यानं दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी 5 जणांवर रिसोड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले। रिसोड बाजार समितीच्या गाळा घोटाळ्याच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या एका थेंबाकरता नागरिकांना मैलोनमैल पायपीट करावी लागते। तर जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये मात्र लाखो लिटर पाणी वाया जात आहे। मुक्ताईनगरमधून 5 किलोमीटर अंतरावरील वरण गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर वॉटर सप्लाय जॅकवेलमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। याकडे पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करत असल्याचं बघायला मिळत आहे। पाण्याची नासाडी थांबवण्याची मागणी समाजसेवक जितेंद्र जाधव यांनी केली आहे। धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी तापी नदीवरील पाईपलाईन फुटली आहे। त्यामुळे लाखो लिटर स्वच्छ पाणी वाया जात आहे। या पाण्यामुळे जवळ असलेल्या शेतांमध्ये मोठा जलाशय निर्माण झालाय। गळतीच्या ठिकाणी पाण्याचा मोठा कारंजा तयार झाला होता। मुंबई आग्रा महामार्गावर हे पाणी वाहत होतं। संपूर्ण पिंपरी चिंचवडसह मावळला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा अवघा 27% वर आलेला आहे। 2.5 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक राहिला आहे। पाटबंधारे खात्यानं पाणी जपून वापरायचं आवाहन केलं आहे। पाऊस लांबला तर पाण्याची परिस्थिती गंभीर होईल अशी शक्यता नाकारता येत नाही।